नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, मी मंगला वलगावकर. माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर मी तुम्हाला गोष्टी सांगते, काही अनुभव सांगते, काही माहिती सांगते आणि काही संस्कृत श्लोक आणि सुभाषित असं सांगत असते. तर आज पण मी एक संस्कृतचा श्लोक तुम्हाला सांगणार आहे. तर ही गोष्ट, हा श्लोक सावरकरांनी सांगितलेला आहे. एकदा त्यांच्या घरी पोलीस येतात. तुम्हाला तर माहिती आहे, ते जाज्वल्य देशभक्त होते, क्रांतिकारक होते. आणि घराची झडती घ्यायला पोलीस येतात त्यांच्याकडं आणि ते म्हणतात, तुमच्या घराचा नकाशा आम्हाला दाखवा म्हणून. तर सावरकर सांगतात आपल्या बायकोला, घेऊन ये नकाशा म्हणून. तर त्या पूर्ण हिंदुस्थानचा जो नकाशा आहे भारताचा तो आणतात. तर म्हणे, हा तर भारताचा नकाशा आहे. मग ते म्हणतात, हेच माझं घर आहे, हा भारत जो आहे हेच माझं घर आहे. तर ह्या भारताबद्दल त्यांनी जो श्लोक सांगितलेला आहे, आपला भारत किती मोठा होता, त्याच्या सीमा किती होत्या पूर्वीच्या काळी, ते याच्यात सांगितलेलं आहे श्लोकामध्ये. तर तो श्लोक तुम्ही पाठ करा बरं का. तुम्हाला एखाद्या भाषणात वगैरे निबंधात लिहायला तो उपयोगाला येईल. तो श्लोक असा आहे, आ सिंधू सिंधुपर्यंता, आ सिंधू सिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका, पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदूरिति स्मृतः. तर पूर्वी आपल्या भारताला हिंदुस्थान म्हणत होते आणि हिंदूंचाच देश आहे हा. तर सावरकरांनी याचा अर्थ असा आहे की आ सिंधू सिंधूपर्यंत म्हणजे सिंधू नदीच्या उगमापासून सिंधू नदी जिथे सागराला मिळते तिथपर्यंतचा सगळा प्रदेश हा भारत देश आहे. परत काय दुसरी खूण, पितृभू, ज्यांचे पूर्वज भारतात आहेत, म्हणजे आजी आजोबा पणजी पणजोबा वगैरे सगळे पूर्वज ज्यांचे भारतात आहेत, तो सगळा भारत देश आहे. परत तिसरी खूण सांगितली, पुण्यभूश्चैव, पुण्यभू म्हणजे ज्यांची श्रद्धास्थानं, मंदिरं, श्रद्धास्थानं ज्या देशात आहेत, तो सगळा भारत देश आहे. आणि त्यात राहणारे जे जे लोक आहेत ते सगळे हिंदू आहेत. अशी खूप व्यापक व्याख्या त्यांनी केलेली आहे. आणि खरोखरच पूर्वी भारत, आपला अखंड भारत असाच होता. श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, थायलंड, त्याच्यानंतर हे सगळे देश भारतातच होते, इंडोनेशिया. आणि सगळीकडं आजही आपल्या मंदिरांच्या खुणा या सगळ्या देशांमध्ये आज पण सापडतात. तर हा अखंड भारत पूर्वीचा आपला असाच होता. नंतरच्या काळात त्याचे तुकडे झाले आणि आत्ता हा भारत शिल्लक उरलेला आहे. तर हा एक नवीनच श्लोक आहे. तुम्ही सगळ्यांनी जरूर पाठ करा. धन्यवाद.